धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो विस्तीर्ण पसरलेला निळाशार समुद्र, तसंच नारळ, पोफळी, आंब्याच्या बागा, काजूंची रेलचेल आणि हो, हिरवीगार डोलणारी भात शेती. मंडळी, खरंच कोकणाला एक वेगळं असं निसर्ग वैभव लाभलेलं आहे. आता कोकणात निसर्ग वैभव आहे आणि कोकणातली शेतीही तितकीच खास आहे. आता कोकणातल्या शेतकऱ्यांनाही काही आव्हानं आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे, त्यांना सामोरं जावं लागतं. नेमकं या परिस्थितीत काय करायचं हेच जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. आजचा विषय आहे आपत्कालीन परिस्थितीमधील पीक योजना, अर्थातच कोकणातील. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर भरत वाघमोडे यांना. भरत वाघमोडे हे प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, शिरगाव, रत्नागिरी. नमस्कार. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सुरुवातीला मला असं सांगा की कोकणामध्ये खरीपात साधारणतः कोणकोणती पिकं घेतली जातात? कोकणात प्रामुख्याने अतिपर्जन्यमान होत असल्यामुळं इथं भात पीक प्रामुख्याने घेतलं जातं. त्याचबरोबर नागली, वरी, काळे तीळ, भुईमूग इत्यादी पिकंही घेतली जातात. थोड्याफार प्रमाणात वेलवर्गीय भाजीपाला देखील घेतला जातो. बरं, आणि हवामान कसं आहे कोकणाचं? हवामान अतिशय पर्जन्यमान असतं. साधारणतः 3000 ते 4000 सरासरी पाऊस पडतो. ह्युमिडिटी जास्त असते, म्हणजे आर्द्रता जी हवामानातली असते ती साधारणतः 75 पासून 95% पर्यंत असते. तापमान हे आल्हाददायक असतं. साधारणतः 18 डिग्रीपासून तुम्हाला 36 डिग्री टेम्परेचरपर्यंत तापमान देखील असतं. एकंदरीत हे हवामान अशा प्रकारचं त्याचं वैशिष्ट्य आहे. बरं, आता भात हे कोकणाचं मुख्य पीक आणि इतरही अनेक पिकं आहेत, तर यांची पेरणी साधारणतः कधी होते? साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात धुळवापा म्हणून भाताची पेरणी केली जाते. तसंच रत्नागिरी जिल्ह्यात हे साधारणतः जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात केली जाते. तसंच आपण आतल्या उत्तर कोकणाकडे बघितलं तर तिथं मात्र ठाणे, रायगड आणि पालघर ह्या एरियात साधारणतः जूनच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपण पेरणी करतो. बरं, आता कोकणातल्या पिकांवर साधारणतः असे कोणते घटक आहे की ज्याच्यामुळे आपत्कालीन परिस्थिती येते असं म्हणता येईल? कोकणामध्ये साधारणतः आपल्याला सर्वांना माहीत आहे की हा अतिपर्जन्यमान घेणारा किंवा असणारा प्रदेश आहे. यामध्ये जर समजा आपण भात पीक घेतो त्यामध्ये साधारणतः 15 ते 20 दिवसाचा जर खंड पडला पावसाचा तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या भात पिकावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट, समजा पाऊस जास्तच झाला, पेरल्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या आत अतिशय पर्जन्यवृष्टी झाली तर मग ते भाताचे जे रोपं असतात, भात बियाणं असतं, रोपवाटिका असते, ती वाहून जाते, कुजते. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा आपल्या कोकणात बऱ्याचशा काही नद्या आहेत, त्याच्या किनारे जे भात कचरा असतात त्याच्यात 10 ते 15 दिवस पाणी जर गढूळ पाणी साठून राहिलं तर मग ते सर्व कुजून जाण्याची शक्यता असते. तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा समुद्राचं पाणीसुद्धा ते आपल्या खाडीद्वारे भात कचरात शिरतं, जास्त हाय टाईट आल्यामुळं, भरती आल्यामुळं. त्यावेळेसही खारं पाणी भात कचरात शिरल्यामुळं बरंचसं भात शेतीचे रोपं जे असतात सुरुवातीचे ते अतिक्षारतेमुळं कुजतात, मरतात आणि त्या ठिकाणी मग आपल्याला उपाययोजना करावं लागते. तिसरं म्हणजे शेवटचा टप्पा जो असतो भात शेतीचा प्रामुख्याने, जर भात कापणी वेळेस जर अतिवृष्टी झाली त्यावेळेस काय होतं की सर्व शक्ती खोडातली ही भातातले दाणे तयार करण्यासाठी वापरली जाते आणि खोड वीक असतं, त्याचं वजन
त्याच्या वेळी जर पाऊस पडला तर ते खाली कोसळतं आणि मग खाली कोसळल्यामुळे पेंडा वाया जातो, प्लस तुमचं जे भात आलेला असतो तो सुद्धा उगवतो आणि पूर्णपणे तुमचं शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. बरं, आता आपण ज्या काही आपत्कालीन परिस्थिती सांगितल्या त्यातली पहिली सांगितली की पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर एकदम 20 ते 30 दिवसाचा खंड पडतो. मग अशा वेळेस काय परिणाम होतो आणि त्याला उपाय काय? हां, आता आपल्याला माहिती आहे की भात शेती जर प्रामुख्याने जी कोकणात खरीपात घेतो आपण, तर 3 प्रकारे होती. एक तर 40% क्षेत्र जे आहे ते वरकस क्षेत्र असतं, नंतर 40% वरकस असतं आणि 20% क्षेत्र हे साधारण तुमचं खालाटीचं किंवा अति पाणथळ ठिकाणी भात शेती घेतो. तर वरकस क्षेत्र जे 40% असतं यामध्ये पावसाचा खंड पडला तर रोपं पेरलेली जी असतात रोपवाटिकेसाठी ते पिवळे पडतात, त्यांना न्यूट्रिएंट मिळत नाही आणि खताचा डोस पण आपण पाऊस नसल्यामुळे देऊ शकत नाही. भाताची जे वाढ असते ते खुंटते. मग अशा वेळेस आपण दक्षता घेतली पाहिजे की खतं जी देणार आहोत वेळेत ते डिले केली पाहिजे, म्हणजे उशिरा दिली पाहिजे, लगेच घाई केली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथं पाण्याची सोय आहे तिथं आपण वेगळ्या नाल्याचं पाणी फिरून त्याला दिलं पाहिजे. तिसरी म्हणजे अशा ठिकाणी समजा ही रोपं जर जास्त वय झालं तर ते आपण लावू शकत नाही, कारण रोपवाटिकेतच त्याचं फुलोरा येतो आणि फुलोरा आल्यानंतर अशी जर रोपं आपण शेतात लावली तर फुटवा पडत नाही आणि उत्पन्न पर्यायाने तुम्हाला मिळत नाही. मग अशा वेळेस आपण जर लावायचं असेल, पर्जन्यमान पावसाचा अंदाज बघून समजा येणार असेल पाऊस, अशा वेळेस भाताचं चिखलणी करून लावण्यापेक्षा ठोंबा पद्धतीने, जसं आपण नाचणी लावतो वरकस क्षेत्रात, तशा प्रकारे आपण ठोंबा पद्धतीने साधारणतः छोटे छोटे एका लाकडाच्या सहाय्याने छिद्र पाडून त्यामध्ये जर रोपं न चिखलणी करता भाताची लावली तर ते योग्य होऊ शकतात. आमची माती आमची माणसं. अतिवृष्टी होते सतत 10-15 दिवस, तेव्हा इतर रोपांवर आणि भातावर त्याचा काय परिणाम होतो? आता ही जी परिस्थिती आहे खंड पडण्याची आणि अतिवृष्टी होण्याची एकदम त्याच्या विरुद्ध दिशेची आहे की बऱ्याचदा काय होतं की आपण सुरुवातीला भाताची पेरणी करतो आणि पेरणी झाल्यानंतर नुकतंच उगवण सुरू असते, काही कोवळी रोपं असतात. अशा वेळेस जर पर्जन्यमान जास्त झालं आणि सगळं शेती जलमय झाली आणि होती, असे बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवती. अशा वेळेस काय होतं की जे नुकतंच जोराचा पाऊस झाल्यामुळं प्रवाह जोराचा असतो, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ती भात पेरलेली असते नर्सरी, ते बरंचसं बियाणं वाहून जातं. काही ठिकाणी उगवून आलेलं असेल तर ते कुजतं, कारण त्याच्यावर गढूळ पाणी बऱ्याच काळ साठलं जातं. आणि काही ठिकाणी जे कोंब आलेले असतात, हिरवे असतात, ते पण रोपं कुजतात. बऱ्याच ठिकाणी ते असे नाजूक होतात, लँकी होतात आणि पाणी जास्त काळ साठल्यामुळं आपण खताचा त्याला डोसही देता येत नाही. त्यामुळं आपण जे साधारणतः आपल्याकडे जे क्षेत्र आहे त्यासाठी त्या क्षेत्राशी मर्यादित राहून आपण काही बियाणं पेरलेलं असतं. मग ते पावसाच्या अशा अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं असतं, त्यामुळे ते रोप आपल्याला पुरेसं होत नाही त्या क्षेत्रासाठी. समुद्राचं खारं पाणी खाडीद्वारे आपल्या भात खाचऱ्यांमध्ये, भात शेतामध्ये जे खाचरे असतात भाताचे, त्यात शिरलं तर काय करायचं? हां, आता या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा भरती असते आणि भरतीमुळं आणि जोराच्या पावसामुळं नद्याच्या मार्फत वरून पुराचं पाणी खाली येत असतं आणि तिकडून खारं पाणी बरंचसं आपल्या खाचरात शिरतं खारं पाणी आणि त्याची क्षारता जास्त असते. अशा जास्त क्षारतेचं जर पाणी आपल्या भाताच्या जिथं जिथं शेतकऱ्यांनी भात लावलेला असेल, भात शेती लावलेली असेल, अशा ठिकाणी समजा जर हे खारं पाणी आलं तर मग जास्त क्षारता असल्यामुळं रोपं मरतात आणि मग पर्यायाने शेतीचं नुकसान होतं. मग हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की कुठलीही भात जात तिथं घेता कामा नये. जास्त क्षार सहनशील अशा जाती आपण विद्यापीठाने विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये पनवेल 1 आहे, पनवेल 2 आहे, पनवेल 3 आहे, अशा 3 जाती आपण विकसित केलेल्या आहेत. म्हणजे जास्त क्षारतेचं पाणी चुकून जरी आपल्या ह्या भात खाचरात आलं तरी त्याला सहनशील ह्या जाती आहेत. त्यामुळे शक्यतो ह्याच भात जाती आपण त्या नदी किनारे म्हणजे खाडीच्या किनारी लावल्या गेल्या पाहिजेत.
बरं, आता कोकणाला छान अशा बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत होय. आणि नदीकाठी ही भात शेती केली जाते. बरोबर. मग नदीकाठी जेव्हा भात शेती आपण करतो तेव्हा कधी कधी असं होतं की 10-15 दिवस भात शेती पूर्ण पाण्याखाली असते. मग तेव्हा काय करायचं शेतकऱ्यांनी? बरेचदा आपल्या ज्या प्रमुख नद्या आहेत, सावित्री आहे, हिरकणी आहे, घोड नदी आहे, उल्हास नदी आहे, हे मोठ्या नद्या आहेत आणि मोठ्या जेव्हा सततधार पाऊस असतो त्यामुळे ह्या दुथडी भरून वाहतात आणि बऱ्याचदा काय होतं, समुद्राची ही भरती आलेली असते आणि पाणी घेत नाहीत ह्या नद्याचं. तेव्हा मग ह्या जे किनारा असतो त्या किनाऱ्यालगत जे भात खाचरा असतात त्यामुळे ह्या नद्याचं पाणी ह्या खाचरात दूरपर्यंत आत घुसलेलं असतं आणि ते पाणी अतिशय संथगतीने निचरा होतं. म्हणजे कधी कधी तर पाहतो आपण 10 ते 15 दिवस, कधी कधी 20-20 दिवस अशा जमिनीवर हे गढूळ पाणी त्या साठलेलं असतं आणि शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीत अगोदरच भात शेती घेतलेली असते किंवा लावलेलं असतं. मग अशा वेळेस काय करायचं? तर मग शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच नियोजन करत असताना की असे वारंवार प्रसंग आपल्याकडे येणारच आहेत, कारण अशीच परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे अशा किनारी आपण सुवर्णा सबवन सारखे जाती तिथं घेतल्या पाहिजेत, जेणेकरून जरी 10 ते 15 दिवस पाण्याअंतर्गत खाली जरी हे शेत डुबलेली असली भात शेतीची तर त्याच्यावर परिणाम होत नाही. तसं दुसऱ्याही जाती जलमग्न आहेत. आपल्याकडं रत्नागिरी 2 नावाची जात आहे. अशा प्रकारच्या भात जातीचीच आपण तिथं लागवड केली पाहिजे, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही. बरं, आता आपण मगाशी उल्लेख केला की अतिवृष्टीमुळे, अति पावसामुळे, अति पाण्यामुळे भाताची रोपं कुजली जातात. तर त्यावर उपाय काय आहेत? बऱ्याचदा आता आपण अतिवृष्टी सुरुवातीच्याच काळात साधारणतः जून महिन्यात आपण रोपवाटिका पेरली आणि लगेचच 8 ते 10 दिवसात असं अतिवृष्टी होऊन जर रोपं कुजली तर अशा वेळेस आपण पुनश्च भात पेरणी करू शकत नाही. कारण तेव्हा काय होतं की जमिनीचं जे टेम्परेचर हवं असतं, तापमान हवं असतं, ते खाली गेलेलं असतं आणि लगेच तुम्ही भात पेरला तर ते उगवत नाही, ते उगवण क्षमता कमी होते. मग अशा वेळेस आपल्याला वेगळी पद्धत वापरली पाहिजे, त्याला रोहू पद्धत म्हणतात. तर ते रोहू पद्धत आहे, ती मोड आणून भाताची आपण पेरणी करावी लागते आणि ती पेरणी कशी करायची, त्या सुक्या ह्याच्यावर करता येत नाही, त्याला चिकलणी करून मग आपल्याला पेरणी करावी लागते. ती नेमकी मग रोहू पद्धतीने जी रोपवाटिका आहे ती कशी तयार करायची आणि त्याची काय काळजी घ्यायची? आता रोहू पद्धतीने ते एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जी काय आपल्याला जात आहे मग त्यामध्ये सुद्धा आपण नंतरचं जे भात जात घ्यायची आहे ती मात्र आपल्याला हळव्या प्रकारची जात घेणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला ज्या भात जाती घेतलेल्या असतात त्यापेक्षा ह्याचा कालावधी आपल्याला 15 ते 20 दिवस कमी होणार आहे. त्यामुळे नंतर तुम्ही जेव्हा भात जात घेणार आहात पेरण्यासाठी तेव्हा त्या लवकर येणारी घेतली पाहिजे, म्हणजे तुमचा कालावधीचा पॅचअप होईल. त्यामध्ये एक आपल्याकडं रत्नागिरी 1 आहे, रत्नागिरी 711 आहे, रत्नागिरी 5 आहे, 73 आहे, नंतर कर्जत 1 आहे, कर्जत 3 आहे, कर्जत 4 आहे. अशा हळव्या प्रकारच्या जाती साधारणतः 115 ते 20 दिवसात तयार होणाऱ्या आपण ते लागवडीसाठी वापरल्या पाहिजेत. मग हे झालं भात जातीचं. दुसरी गोष्ट मग ते बियाणं घ्यायचं, ते साधारणतः आपण कोमट पाण्यात रात्रभर ते बुडून ठेवायचं असतं, म्हणजे भिजू घालायचं. जसं आपण कडधान्य आपण कोमट पाण्यात मोड आणण्यासाठी भिजवतो त्या प्रकारे आपल्याला रात्रभर ते भात बियाणं त्या कोमट पाण्यात भिजू घालायचं. दुसऱ्या दिवशी त्या पाण्यातून काढायचं. मग गोणपट असतात आपल्याकडं, त्या गोणपटात ते बियाणं भरून ठेवायचं, त्याला पुन्हा आणखीन पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि ते जे गोणपट आहेत बियाणाने भरलेलं ते अंधाऱ्या ठिकाणी ठेवायचं. त्याच्यावर ऊब येण्यासाठी भाताचा पेंडा वरून झाकायचा आणि त्याच्यावरही पाणी शिंपडायचं, जेणेमुळं टेम्परेचर तापमान त्याचं वाढेल आणि साधारण ते दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या रात्रीला तसंच ठेवायचं. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक साधारणतः 1 ते 2 mm असे मोड आलेले त्या भातावर आपल्याला दिसतील आणि मग त्याचं तोंड सैलसं करून आपण ते जे मोड आलेलं भात आहे ते जिथं आपण थोडंसं कमी पाणी साठतंय अशा ठिकाणी पॉवर टिलरच्या सहाय्याने किंवा तुमचे बैलाच्या जोडीने जे नांगर असतो चिकलणीचा, त्या नांगराने उभी आडवी नांगरट करून तिथं समपातळी चिखल करून त्या साधारणतः ब्रॉडकास्टिंगमध्ये फेकायचं आहे आणि त्याला थोडंसं 1 mm पाणी ठेवायचं आहे
आणि सुंदर प्रकारे रोपवाटिका तुम्ही पर्यायी करू शकता थोड्या दोन्ही- कालावधीत. आमची माती आमची माणसं. भात पीक पेरणं शक्यच झालं नाही, मग पर्यायी रोपं कोणती किंवा पर्यायी पीक कोणतं? आता अशा परिस्थितीत बऱ्याचदा काय असतं की हे झालं आपण हे पर्याय उपाययोजना निमगरव्या आणि गरव्या जातीसाठी, बरं. पण वर्कर्स क्षेत्राला ऑलरेडी तिथं पाऊस लवकर निघून जातो. त्यामध्ये वर्कर्स क्षेत्रात ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस कमी होतो. मग तिथं भात शेती वर्कर्स क्षेत्रात रिपीट रोपवाटिका करणं शक्य होत नाही. मग अशा ठिकाणी भुईमुग हे पीक अतिशय उत्कृष्ट आहे, बरं. आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे. आणि अशा वर्कर्स क्षेत्रात जे भात शेती असते, हळव्या भात शेती, त्याच्याऐवजी आपण हे भुईमुग पीक आपण तिथं फायदेशीर घेऊ शकतो. कशा पद्धतीने? आता भुईमुग पीक हे अतिशय सुंदर आहे. घाटावर किंवा देशाची जी उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा हे दुप्पट आहे. त्याचं कारण म्हणजे कसं की आपल्या कोकणातली ही जमीन जी आहे अतिशय हलकी आहे, भुसभुशीत आहे आणि इतका जोराचा पाऊस पडून देखील पाणी अर्ध्या तासात ते 1 तासात निचरा होऊन जातं. आणि त्याच्यामुळं आणि तापमान जे आहे त्या पूर्ण वाढीच्या काळामध्ये अतिशय चांगलं असतं. म्हणजे भुईमुगाला कसं तापमान लागतं की 18 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानाच्या वरती उगवायच्या वेळेस लागतं. नंतर पुढच्या वाढीच्या फुलोऱ्याच्या वेळेस साधारणतः 20 ते 30 चालतं आणि पक्व शेंगा व्हायच्या वेळेस साधारणतः 30 ते 35 डिग्री टेम्परेचरपर्यंत हवा असतं त्याला, कारण आऱ्या खाली जातात, फुलं वर येत असतात. हे सर्व आणि ह्युमिडिटी जी आहे, आर्द्रता जी आहे ते साधारणतः 70 ते 80% लागते. आणि हे सर्व हवामान जे आहे ते भुईमुग पिकास अतिशय सुंदर आहे, वाढीस पोषक आहे. मग ह्या ठिकाणी जर आपण भुईमुग शेती केली, उभी आडवी नांगरट करून, त्याला चिखलणी करायची गरज नाही, नुसतं चर काढायचे साधारणतः 1.25 मीटरच्या अंतराने उतरत्या साईडने जिकडे पाण्याचा निचरा होतो आणि त्याच्यावर लाईननी साधारणतः 30 बाय 10 या सेंटीमीटरनी जर हे भुईमुग पेरणी केली तर हा भात शेती वर्कर्स भात पीक जिथे शेती करतो त्याच्यापेक्षा निश्चितच आपल्याला दुप्पट उत्पादन त्यात सहज मिळू शकतो, कमी म्हणजे खर्चात. बरं. आता वेलवर्गीय भाज्या आहे, त्यांना कसं सांभाळायचं या आपत्कालीन परिस्थितीत? आता वेलवर्गीय बऱ्याच ठिकाणी शेतकरी वेलवर्गीय जसं आहे पडवळ आहे, भेंडी आहे, कारली आहे, शिराळे आहेत, अशा प्रकारचे शेती काही ठिकाणी वर्कर्स क्षेत्रावर डोंगर उतारावर शेतकरी करतात आणि त्याच्यात चांगलं उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांना. त्यामध्ये काळजी काय घ्यायची की जे आळे आहेत त्याची ती आळे जरा वर केली पाहिजे, तिथं पाणी साठलं नाही पाहिजे, त्यामुळं मुळं कुजतात आणि ते वेल मरतो. त्यामुळे ती पाणी साठू नये ह्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच वेल सुटलेले असले तर त्याला आधार दिला पाहिजे, काट्याचा किंवा मांडव तयार केला पाहिजे. आपल्याकडे जे स्थानिक मटेरियल आहे त्याच्यापासून आपण एक मांडव तयार करून त्या मांडवावर ती वेल चढवली पाहिजे. दुसरी गोष्ट, बरेचसं सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोग होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण जे बुरशीनाशक आहेत बाजारात उपलब्ध त्याचा उपयोग केला पाहिजे. एक तर त्याच्या बुडाला टाकली पाहिजे आणि फवारण्या पण केल्या पाहिजे. त्याच्यामुळे त्याची निगा अतिशय सुंदर प्रकारे राहू शकते. खरं तर विषय खूप विस्तृत आहे, खूप माहितीपूर्ण आहे आणि आज आपण बरीचशी माहिती शेतकरी बांधवांना आजच्या कार्यक्रमातून दिली, त्याबद्दल मी आपले दूरदर्शनच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.